शाळेच्या आणि ऑफिसच्या डब्यासाठी झटपट आणि सोप्या पद्धतीने जराही चिकट न होणारी आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत। नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। प्रथम आपण कढईत 1 चमचा तेल घालून घेतले आहे। तेल गरम झाले की आपण त्यात जिरे घालून घेऊ। जिरे थोडे तडतडले की त्यात आपण 5 ते 6 लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घालणार आहोत आणि ह्यात 4 तिखट मिरच्यांचे तुकडे घातले आहेत। लसूण जरा लालसर झाला की त्यात पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालून घेऊ। आता ह्या फोडणीत आपण पाव किलो बारीक चिरलेली भेंडी घालून मिनिटभर परतून घेणार आहोत, म्हणजे फोडणी सगळीकडे लागेल। ही भेंडी मी स्वच्छ धुवून सुती कपड्याने कोरडी करून चिरलेली आहे। कोरडी करून घेतली की भेंडी झाकून शिजवली ना तरीही चिकट होत नाही। आता मिनिटभर भेंडी परतून झाली आहे। ही भेंडी आपण 3 ते 4 मिनिटे झाकून मीडियम गॅसवर शिजून देणार आहोत। 4 मिनिटे झाली आहे। बघा, झाकून ठेवल्यावर पण आपली भेंडी चिकट नाही झाली। आता त्याला आपण कोकमचे 3 तुकडे घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालू। तुम्हाला कोकम घालायची नसेल या घरात नसेल तर तुम्ही ह्यात अर्धा चमचा लिंबाचा रसही घालू शकता, परंतु लिंबाचा रस भाजी शिजल्यानंतर शेवटी घालावा, नाहीतर लिंबाचा कडवटपणा कधी भाजीत उतरला जातो। आता आपण मंद आचेवर ही झाकून 2 ते 3 मिनिटे परत शिजून देऊ। 2 ते 3 मिनिटे झाली आहेत। आता आपण चेक करूया की आपली भाजी शिजली आहे का। बघा, बोटाने भाजी चांगली तुटत आहे, म्हणजे आपली भेंडी शिजलेली आहे। जराही चिकट न होणारी आणि झटपट अशी आपली भेंडीची भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।